वळसे पाटील गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडता सुनेत्रा पवारांची आता एकमतानं निवड होणार आहे आणि भुजबळ या प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत। वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा हा प्रस्ताव मांडला आहे आणि भुजबळांनी नावाला अनुमोदन दिलेलं आहे। तर राष्ट्रवादीच्या बैठकीमधून ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते। सुनेत्रा पवारांची आता एकमतानं निवड झालेली आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय, राष्ट्रवादीच्या बैठकीतून एक महत्त्वाची बातमी येते। दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडलेला। आता घडीची सगळ्यात मोठी बातमी तर छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन दिलेलं आहे। सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी, विधान भवन गटनेतापदी सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या बैठकीतून सुनेत्रा पवार यांची एकमतानं गटनेतापदी निवड झालेली आहे। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता म्हणून त्यांची निवड झालेली आहे। दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि सुनेत्रा पवार यांची एकमतानं गटनेतेपदी निवड झालेली आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। अगदी भुजबळांनी नावाला अनुमोदन दिले आणि आता सुनेत्रा पवार यांच्याकडे एक मोठी राजकीय जबाबदारी आलेली आहे। पक्षाची वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला, भुजबळांनी त्याला अनुमोदन दिलं आणि आता सुनेत्रा पवार यांची एकमतानं गटनेतेपदी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे। त्यामुळे एक मोठी जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर इथून पुढे असणार आहे। अगदी आपण बघतोय, सुनेत्रा पवार यांचं नाव कालच निश्चित झालेलं होतं। झी24 तासनं तशा प्रकारची बातमी पहिल्यांदा दाखवली होती आणि आता झी24 तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमतानं निवड झालेली आहे। वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडलेला आहे, तर भुजबळ यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी आपण बघतोय आणि यानंतर आता हा प्रस्ताव जो आहे गटनेतेपदासंदर्भातला तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर शपथविधी जो होणार आहे त्याची सगळ्या तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि 5:30 वाजता शपथविधी सुद्धा होणार आहे। आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एक मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर ही अशी अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर आल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी आणि सगळ्या नेत्यांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड केलेली आहे। वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडलेला आहे, तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिल्याचं पाहायला मिळतंय आणि एकमतानं सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड झालेली आहे। अगदी विधिमंडळ गटनेतापद म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी खरं तर आता सुनेत्रा पवारांवर असणारे विधानसभेतल्या किंवा विधान परिषदेतल्या राजकीय पक्षाचे प्रमुख प्रतिनिधी हे असतात आणि प्रमुख काम हे विधिमंडळामध्ये पक्षाची भूमिका मांडणं असतं। तर पक्षाच्या सर्व आमदारांमध्ये समन्वय राखणं, धोरणात्मक निर्णय घेणं, सरकारशी किंवा विरोधी पक्षामध्ये समन्वय साधणं, सभागृहाची शिस्त राखणं अशी अनेक महत्त्वाची कामं खरं तर गटनेत्याकडे असतात। त्यामुळे आता इथून पुढे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीकडून गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यामुळे कशा पद्धतीने सगळी जबाबदारी त्या निभावतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सभागृहामध्ये पक्षाचं नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांना आता करायचं आहे। अधिवेशनादरम्यान पक्षाची अधिकृत भूमिका त्यांना मांडायची आहे, मतं मांडायची आहेत आणि त्याचप्रमाणे पक्षाच्या धोरणांनुसार ही सगळ्या धोरणांमध्ये सक्रिय सहभाग त्यांना आता नोंदवावा लागणार आहे। अगदी आपण बघतोय की छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे। सुनेत्रा पवार या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। या सगळ्यामध्ये आपण बघितलं राष्ट्रवादीचं नेतृत्व हे सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार यावर शिक्कामोर्तब आता झालेला आहे। उत्तराधिकारी कोण अशा प्रकारच्या चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या होत्या। ही आतली काही दृश्य आपण बघतोय, राष्ट्रवादीच्या कार्यालयामधली राष्ट्रवादीचे आमदार अजितदादांच्या फोटोला पुष्प अर्पण करताना दिसत आहेत, अभिवादन करताना दिसत आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्व कोण करणार, अजितदादांनंतरचा चेहरा कोण असणार, त्यामुळे आता अजितदादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीचा चेहरा असणार आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर छगन भुजबळांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं आहे आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर आता औपचारिक पद्धतीनं गटनेतेपदाची ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची एक खूप मोठी जबाबदारी आलेली आहे। यानंतर आता सगळ्यांचं लक्ष वेधलं जाणार आहे ते उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेकडे। मात्र विधिमंडळातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड सध्या आपण पाहतो आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी आता सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। एकमतानं ही निवड झालेली आहे, त्यामुळे गटनेतेपदाची सर्व कार्य आता सुनेत्रा पवार यांना ही खूप मोठी जबाबदारी आता पुढे निभावायची आहे।
येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षाची अधिकृत भूमिका मांडावी लागेल, मतं मांडावी लागतील, धोरणं पक्षाची काय ती यामधून दिसणार आहे आणि त्याचप्रमाणे काही बंड किंवा काही पेचप्रसंग सुद्धा हाताळावे लागतील. तर अशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत राहून अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. तर पक्षाची पुढची वाटचाल ही आता सुनेत्रा पवार यांच्या हातात असणार आहे. अर्थातच राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे ज्येष्ठ नेते त्यांच्याबरोबर असतील, मात्र एक राजकारणी म्हणून सुनेत्रा पवार यांची ही कारकीर्द इथून पुढे कशी जातीये हे बघावं लागणार आहे. एका वेगळ्या प्रसंगामुळे सुनेत्रा पवार यांना ही मोठी जबाबदारी स्वीकारावी लागत जरी असली तरी राष्ट्रवादीमध्ये आता सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व इथून पुढे पाहायला मिळणार. अगदी अजित पवार हे प्रमुख नेते म्हणून ज्या पद्धतीनं काम करत होते त्या सगळ्या जबाबदाऱ्या आता सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहेत. अर्थ खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे नसणार आहे, कारण अर्थ खात्यासाठी अनुभव जो विधिमंडळ कामकाज असतो तो अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग असेल किंवा क्रीडा विभाग ही 2 खाती दिली जाणार असल्याची माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये अर्थ खातं हे राष्ट्रवादीच्या कोणत्या दुसऱ्या नेत्याकडे जातं ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. अनुपमा, तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाला की पक्षाचं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. मग वेगवेगळ्या निवडणुका असतील, पक्षातले अंतर्गत पेच प्रसंग असतील, पक्षातले काही रुसवे फुगवे असतील, मानापमान नाट्य असतील, नियुक्त्या असतील, उमेदवाऱ्या देणं असतील, असे एक ना अनेक पातळींवर पक्षप्रमुख म्हणून नेतृत्व करत असताना कामं बघावी लागत असतात. आणि अजित पवार ते लिलया पार पाडत होते हे आपण बघत होतो आणि आता ती सगळी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे. निश्चितच. आणि गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलत होतं आणि वेगवेगळ्या आपल्याला युती आघाड्या पाहायला मिळत होत्या, यावेळी राजकीय समीकरणं बदलत होती. यावेळी आपण पाहिलं की गटनेते पदाचं महत्त्व किती मोठं असतं आणि पक्षाच्या ध्येय धोरणांसंदर्भात पेच प्रसंग जे येत असतात ते सगळं हाताळणं हे खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकीर्द या दृष्टीनं कशी पुढे जाते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि राष्ट्रवादीचं खरं तर आता अस्तित्व म्हणूया, नेतृत्व म्हणूया, हे सगळंच सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे एकंदरीत पक्षाची सगळी राजकीय वाटचाल ही पुढे कशी जाणार आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे हा पक्ष, राष्ट्रवादी हा पक्ष एका कुटुंबातून आलेला पक्ष आहे. हा शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे इथून पुढे आणि अजित पवारांनी त्या पक्षाला आणखी पुढे मोठं केलं. एक वेगळी चूल जरी राष्ट्रवादीची त्यांनी मांडली तरी राष्ट्रवादी नाव, पक्षाचं नाव, चिन्ह हे अजित पवारांकडे. आपण यातली दृश्य बघतोय, बैठकीमधली काही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. आपण बघतोय या बैठकीमध्ये जी गट नेतेपदाची बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे बसलेले बोलतायत आणि बाकीचे सगळे सुनेत्रा पवार पण आपल्याला दिसत आहेत. छगन भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, वळसे पाटील आहेत, धनंजय मुंडे आहेत, त्यासोबतच हसन मुश्रीफ दिसत आहेत, दत्ता भरणे सुद्धा दिसत आहेत. आणि ही बैठकीची जी आतली दृश्य आहे ती आपण झी 24 तासवर बघतोय.